रसिकहो, या गवळणीनंतर दिनांची माऊली हा आपण अजून एक अभंग ऐकणार आहोत. बोडगेश्वराच्या जत्रोत्सवानिमित्त आपण ही गायनाची मैफिल ऐकत आहोत आणि हे प्रत्येक स्वरपुष्प ऐकताना किंवा गाताना आपल्या मनामध्ये हाच भाव असतो की ही सुरांची बिल्वपत्रे वाहतो मी भक्ती भावे, ही सुरांची बिल्वपत्रे वाहतो मी भक्ती भावे, दे मला सामर्थ्य ऐसे वेदनेचे गीत गावे, दे मला सामर्थ्य ऐसे वेदनेचे गीत गावे. रसिकहो, ही स्वरांची बिल्वपत्र, हे स्वरांचं पुष्प आपल्याला त्या बोडगेश्वराच्या चरणी अर्पण करायचं आणि या संपूर्ण म्हापसा वासियांसाठी, संपूर्ण गोमंतकीय वासियांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी आपल्याला मात्र मागायचं. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण त्याच्या भक्तीमध्ये कुठेही कसूर सोडलेली नाही. आणि यानंतर जी आपल्या दिनाची माऊली, आपल्या सर्व आपण श्रीमंताचा श्रीमंत जो आहे, या जगाचा जो मालक आहे, त्याच्या पुढे तर आपण गरीबच आहे. तर या गरिबांची, या दिनांची माऊली असणारी ती बोडगेश्वर, त्याच्या चरणी पुढचं स्वरपुष्प अर्पण करूया. ऐकूया. वीणा
रा